नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत गट ब पदासाठी अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा जाहीर झालेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर पदसंख्या आहेत. पदसंख्या आहे 552. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख, परीक्षेची तारीख याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, किती फी भरायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मोठ्या भरतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 2026 मध्ये जाहीर झालेली ही भरती म्हणजेच 552 पदांची ग्रुप बी म्हणजे गट ब या पदासाठीची कायमस्वरूपी भरती आहे. जर तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. एकूण पदसंख्या आहे 552 आणि गट आहे ग्रुप बी. पदांचा प्रकार आहे कायमस्वरूपी म्हणजे परमनंट पदे आहेत. पगार आहे 44,900 ते 1,42,400. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे आणि भाषा आहे मराठी भाषा येणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026. परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. यासाठी असणारा पदांचा तपशील आहे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी, राज्य कर निरीक्षक म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर ग्रुप बी आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर ग्रुप बी ही पदं भरली जाणार आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता तर पदवीधर असणं आवश्यक आहे. याबद्दलची किंवा त्या पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे आणि ही महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सोपी आहे, कारण इतर राज्यातील उमेदवारांनी त्यांच्या राज्यातील भाषा अवगत असते, त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही भरती खूपच सोपी झालेली आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 44,900 पगार मिळेल आणि अनुभव व पदानुसार तो 1,42,400 पर्यंत वाढत जाईल. सरकारी नोकरीसोबत मिळणारे भत्ते, सुविधा आणि स्थिरता ही या पदाची मोठी आकर्षणं आहेत. अर्ज प्रक्रिया: उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. वेबसाईट आहे mpsconline.gov.in. अर्ज करताना सर्व कागदपत्र अपलोड करायची आहे, ज्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, जातीचं प्रमाणपत्र, 10वी 12वी किंवा पदवीधर असलेल्याचं मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट्स आपण स्कॅन करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, डोमासाईल, नॉन क्रिमिलियर, अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला, महिला असेल तर महिला असल्याचा किंवा डोंगरी भागातील असेल किंवा अल्पभूधारक असेल तर त्याबद्दलचे संपूर्ण जे दाखले असतील ते स्कॅन करून आपल्यासोबत ठेवायचे आहेत. तसंच आपला फोटो आणि सही सुद्धा स्कॅन करून ठेवायची आहे आणि फॉर्म भरत असताना ज्या ठिकाणी जी माहिती द्यायची असेल ती माहिती त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. अर्जाची फी आहे ती त्या जाहिरातीमध्ये दिलेली असेल, म्हणजे ज्या प्रवर्गासाठी किंवा त्या पदासाठी जी तुम्ही अर्ज भरणार आहात त्या पदासाठीची ती फी दिलेली असेल तर त्याप्रमाणे ती भरायची. साधारणपणे सामान्य प्रवर्गासाठी 394 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 294 आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनानुसार ती फी भरायची आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर म्हणजे प्रोसेसली तुम्ही जो अर्ज भरायला घ्याल त्यावेळेला लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. फीचा कॉलम पूर्ण करायचा आहे. ऑनलाईन फी भरल्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून आपल्या नंतरच्या माहितीसाठी ठेवायची आहे. अर्जाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल. यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष आणि जे राखीव प्रवर्ग आहे त्यासाठी त्या पद्धतीनं सवलत दिलेली आहे. 3 ते 5 वर्ष शिथिलता देण्यात आलेली आहे.
यामध्ये परीक्षा असणार आहे, लेखी परीक्षा, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे. तो परीक्षा झाल्यानंतर त्याचा लेखी परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर मग इंटरव्ह्यू जाहीर होईल, त्यावेळेला तो घेतले जाणार आहे. महाराष्ट्रातील पदवीधरांसाठी ही स्थिर करिअरची संधी आहे. यामध्ये पगार, आकर्षक पगार आणि सरकारी सुविधा आहेत. मोठ्या प्रमाणावर पदसंख्या म्हणजे 552 पदं आहेत आणि ही कायमस्वरूपी नोकरी आहे. याची अधिकृत वेबसाईट आहे mpsconline.gov.in. राज्य शासनाच्या विविध विभागांसाठी ही भरती आहे. उमेदवारांनी अर्ज 30 एप्रिल पर्यंतच करायचा आहे, म्हणजे ही तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि परीक्षा 14 जून 2026 साठी असल्यामुळे तयारीला सुमारे 2 महिने उपलब्ध आहेत. त्यामुळे 14 जून रोजीची ही परीक्षा आहे आणि तयारीला 2 महिने आहेत. त्यामुळे आत्ताच अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि अभ्यासाला लागा. विद्यार्थी मित्रांनो, ही खूपच मोठी भरती आहे आणि वेगवेगळ्या विभागामध्ये ग्रुप म्हणजे गट ब ची ही पदं भरायची आहेत. त्यामुळे आतापासूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर या पदांचा आपल्याला नक्की फायदा होईल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.